राज्यातील 23 नगर परिषदा आणि नगरपंचायतींसह विविध जिल्ह्यातील एकूण 143 सदस्य पदांसाठी मतदान होत आहे। संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान होणार आहे। यवतमाळ, वाशिम, बारामती, अंबरनाथ, महाबळेश्वर, फलटण, कोपरगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, नेवासा, फुरसुंगी उरळी देवाची, मंगळवेढा, फुलंब्री, मुखेड, धर्माबाद, निलंगा, रेणापूर, बसमत, अंजनगाव, सुरजी, बाळापूर, देऊळगाव राजा, देवळी आणि घुग्गुस या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान होत आहे। तर याशिवाय विविध जिल्ह्यातल्या 76 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमधल्या 143 सदस्य पदांसाठी देखील मतदान होत आहे। मतदान शांततेत पार पडण्यासाठी प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय। दरम्यान उद्या राज्यभरातील एकूण 288 नगरपालिका आणि नगरपंचायतींचा निकाल लागणार आहे। तर आज या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडतेय। अमरावती विभागातील बाळापूर, अंजनगाव, सुरजी, यवतमाळ, देऊळगाव राजा आणि वाशिम या ठिकाणी मतदान होणार आहे। त्याबरोबरच कोकण विभागामध्ये अंबरनाथ नगरपालिकेसाठी मतदान प्रक्रिया पार पडतेय। त्याबरोबरच छत्रपती संभाजीनगर विभागातील फुलंब्री, धर्माबाद, मुखेड, रेणापूर, वसमत आणि निलंगा इथं मतदान पार पडतंय। नागपूर विभागातील घुग्गुस आणि देवळी, त्याबरोबरच नाशिक विभागातील देवळाली प्रवरा, कोपरगाव, पाथर्डी आणि नेवासा, पुणे विभागातील बारामती, महाबळेश्वर, फुरसुंगी उरळी देवाची, फलटण आणि मंगळवेढा। तर या ठिकाणी मतदान प्रक्रिया ही सकाळपासूनच सुरू झालेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।